मला मनापासून आनंद होतो की या मतदारसंघामध्ये जेव्हा आम्ही लढण्याला सुरुवात केली, बावनकुळे साहेब आपल्यासोबत, आमचे देवेंद्र फडणवीसजी यात राज्याचे मुख्यमंत्री साहेबांसोबत बोलताना नेहमी मला माझे डोक्यात हेच होतं की गेल्या कितीक वर्षापासून या मतदारसंघामध्ये न्याय नाही. खूप सारे ड्रामे, कधी कुवेचे वर, कधी खड्ड्याचे खाली, कधी टाकीवर, हे मी माझे लग्नाचे आधीचे जे किस्से होते या मतदारसंघामध्ये फिरता फिरता सगळे गावाचे लोक मला सांगत होते की ताई, या मतदारसंघाला खरं व्यक्ती गरीब असला तरी चालेल, पण तो इमानदारीने या मतदारसंघामध्ये काम करणारा व्यक्तीच आम्हाला हवा आहे. आणि तेव्हा तुम्ही आमची आवाज ऐकली आणि प्रवीण दादाला तुम्ही तिकीट दिली आणि त्याच्यासाठी जीवाचा रान जर कोणी केला असेल तर या मतदारसंघाचा प्रत्येक तो शेतकरी, प्रत्येक तो युवा वर्ग, प्रत्येक ती बाई ज्याच्या डोळ्यात हे स्वप्न आहे की माझा अचलपूर मतदारसंघ हे सुद्धा शहरासारखा विकास झाला पाहिजे. नाहीतर एवढे वर्ष काढल्यानंतर सुद्धा अचलपूर मतदारसंघाचे अचलपूर गाव असो की चांदूर बाजार असो, करसगाव असो, सिरसगाव असो, अजूनही गाव खेड्यासारखंच वाटते. 20-20 हजार लोकसंख्याचे गावामध्ये आजही सुद्धा करसगावमध्ये एंट्री करण्यासाठी जे महत्वाचा रोड आहे ते अजूनही खंडासारखा दिसते आणि जाण्यासाठी एवढे मोठे मोठे दगड त्या मतदारसंघामध्ये आहे. नशीबवान आहे खरं, आपण सगळे नशीबवान आहे की या मतदारसंघाचे आम्हाला गार्जियन मिनिस्टर, पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर